आज एखाद्या व्यक्तीला जर रिटायर व्हायचं असेल तर मग रिटायरमेंट घेता येईल का, या प्रश्नाचं उत्तर आधी आपण पहिल्यांदा बघून घेणार आहोत. करायचंय काय, rachanaranade.com वरती जायचं, आपलं फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स नावाचा जो सेक्शन आहे इकडे यायचं आणि इथे SWP जो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या कॅल्क्युलेटर मध्ये यायचं, इथे आपण क्लिक केलेले आहे. तर आता आपण चेक करूयात की चंदूला जे काय त्यांनी पैसे साठवलेले आहेत ते पुरणार आहेत का नाही. चंदू, साधारण किती पैसे आतापर्यंत जमा केलेले? 75 लाख. क्या बात आहे. ठीक आहे, 75 लाख इथे त्यांनी जमा केलेले आहेत. हा त्याचा कॉर्पस, एवढी त्याच्याकडे आता पैसे साठलेले आहेत. साधारण महिन्याचा खर्च किती आहे? 50,000. साधारण हे पैसे काय इक्विटीमध्ये बरेचसे गुंतवलेले आहेत का काय? इक्विटी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, इथे आपण एक 12% परतावा घेऊयात. हे सगळ्यांना याचं उत्तर माहितीच असेल की इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये, निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये साधारण 12% परतावा आपण एक्सपेक्ट करूच शकतो. आता चंदू, तुला साधारण काय किती वर्ष अजून प्लॅनिंग करायचंय? 30 वर्ष अजून 30 वर्ष, म्हणजे 80व्या वर्ष. बरोबर, त्याने 80 केलंच होतं इकडनं. आता आपल्याला इन्फ्लेशनचा आकडा इथे मांडायचा आहे, कारण आज जरी चंदूशेठ 50,000 खर्च करत असतील, आजचे 50,000 10 वर्षांनंतर 50,000च नाही ना राहणार आहेत. सो आपण इथे इन्फ्लेशनची एक टक्केवारी टाकायची, तर 6% आपण इन्फ्लेशन पकडतो. आणि असं जर आपण केलं, आपल्याला मेन आता खाली जाऊन चेक काय करायचंय, अजून 30 वर्ष त्यांचं विड्रॉल येणार आहे, बरोबर, म्हणजे 80व्या वर्षापर्यंतच जातील. 75 लाख इथून पुढे किती वर्ष पुरणार आहे? 22 वर्षांनंतर यांचे पैसे संपणार आहेत. काय प्लॅन काय मग? तेवढं मला जाऊन संपला विषय, तिथेच थांबायचंय त्यांना.